नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स वगैरे केल्या होत्या आणि काही प्रश्न देखील मला केले होते, की पासिंग क्रायटेरिया कसा असतो आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी आणि तसेच सोबत तुमचं जे काही पी-जी असेल, एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए वगैरे यांचा सेमेस्टर 1, सेमेस्टर 2, फर्स्ट इयर, सेकंड इयर जो काही पासिंग क्रायटेरिया असतो, तो कशा प्रकारचा असतो, तो याच ठिकाणी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप अत्यंत महत्त्वाचं हे लेक्चर असणार आहे. हे फक्त केवळ एकाच विद्यापीठासाठी नाही, तर संपूर्ण विद्यापीठासाठी हा नियम लागू आहे. ठीक आहे. तर आजचं जे आपलं लेक्चर असेल ते युनिव्हर्सल असेल. म्हणजे थोडक्यात काय तर जेवढे काही विद्यापीठ वगैरे असतील महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वांना हा क्रायटेरिया या ठिकाणी लागू राहील. ठीक आहे. थोडेफार अपवाद वगैरे असू शकतात, परंतु मी जे माहिती वगैरे सांगणार आहे किंवा तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती, तर हा जो काही क्रायटेरिया वगैरे असणार आहे, हा एन-ई-पी, नॉन एन-ई-पी, एन्युअल पॅटर्न किंवा जे काही तुमचं सेमेस्टर पॅटर्न, सी-जी-पी पॅटर्न असेल, या सर्वांसाठी हा पॅटर्न या ठिकाणी लागू असणार आहे. हा क्रायटेरिया या ठिकाणी लागू असणार आहे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी जे आहे मी 2-3 प्रकारे या ठिकाणी जे आहे कॅटेगरीज केलेल्या आहेत. जसं की पहिला प्रकार जर बघितला आपण, तर तो जुन्या पॅटर्नचा आहे या ठिकाणी तुम्हाला यू-जी आणि पी-जी. थोडक्यात काय जुना पॅटर्न म्हटल्यापेक्षा असाइनमेंट 20 मार्क आणि तुमचा थेअरी पेपर 80 मार्क. थोडक्यात काय तर इंटर्नल 20 आणि एक्सटर्नल 80 अशा प्रकारचा जो एक पॅटर्न आहे तो सांगितलेला आहे. आणि सोबत बघा दुसरा एक पॅटर्न सांगितलेला आहे असाइनमेंट म्हणजे थोडक्यात काय इंटर्नल 30 मार्क आणि थेअरी पेपर म्हणजे एक्सटर्नल 70 मार्क. टोटल झाले तुमचे 100. हा झाला तुमचा एन-ई-पीचा पॅटर्न, ठीक आहे. अशा प्रकारचा देखील हा एक क्रायटेरिया या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मग त्यामध्ये तुम्हाला परत फर्स्ट इयरचा जो काही घटक असेल तो, सेकंड इयर, थर्ड इयरचा जो काही घटक असेल तो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. सेम तुम्हाला अॅन्युअल पॅटर्न किंवा जो काही जुना पॅटर्न आहे 20-80 वाला, त्यामध्ये देखील बघा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या ठिकाणी दोन्ही तुम्हाला पासिंग क्रायटेरिया या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. आता हे कशाप्रकारे असतात, काय असतात तुम्हाला या ठिकाणी बघून जे आहे ते समजणार नाही कदाचित. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. मी इंग्लिशमध्ये बनवले याचं कारण असं आहे, की मराठीमध्ये खूप काही टाइप करावं लागलं असतं आणि प्रत्येक वर्ड तुम्हाला वाचायला थोडासा त्रास झाला असता. त्यामुळे मी इंग्लिशमध्ये बनवलेलं आहे. तुम्ही फक्त व्हॅल्यू जरी बघितल्या, तरी तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी समजून जातील. ठीक आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू इच्छितो. ही जी माहिती आहे, ही ऑफिशियल आहे. परंतु तुम्ही देखील एकदा ही माहिती तुमच्या शिक्षकाकडनं किंवा तुमच्या कॉलेजकडनं व्हेरिफाय करून घेऊ शकता. ठीक आहे. असं नाही की ही माहिती मी दिली म्हणजे पूर्ण बरोबर आहे. बट ही जी माहिती आहे मी निकालाच्या आधारे ठीक आहे, काही डिस्कशन झालेलं आहे विद्यापीठासोबत त्यांच्यामार्फत. ठीक आहे. जे काही निकाल आहे, जो काही ऑनलाईन निकाल आहे, क्रायटेरिया आहे, ऑफिशियल प्रॉस्पेक्टसमध्ये जे काही माहिती वगैरे दिलेली आहे, त्याच्या आधारे मी हे बनवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑफिशियल आहे, परंतु तरी तुम्ही तुमची एक खात्री म्हणून तुम्ही व्हेरिफाय देखील करू शकता. ठीक आहे. किंवा तुमचा रिझल्ट जो असेल तुम्ही यानुसार तुम्ही एकदा व्हेरिफाय करू शकता. ठीक आहे. असो हरकत नाही. तर आपण या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 3 सिम्बॉल बघायला मिळतील. एक म्हणजे बघा ग्रीन टिक आहे, राइट टिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अजून एक रॉंग टिक बघायला मिळते ग्रीनमध्ये. ठीक आहे. तर याचा अर्थ राइट, याचा अर्थ रॉंग. बरोबर आहे. म्हणजे बरोबर आणि चूक अशा प्रकारे बघायला मिळतो. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला आता एक अजून एक सिम्बॉल आहे. तिसरा तो म्हणजे बघा एम-एम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. ठीक आहे. कॅपिटल एम जे आहे त्याचा अर्थ होतो मार्क्स, टी-पी म्हणजे थेअरी पेपर आणि एच-ए म्हणजे होम असाइनमेंट. हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. थेअरी पेपर म्हणजे टी-पी बरोबर आणि एच-ए म्हणजे होम असाइनमेंट हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. तर ग्रीन टिक म्हणजे राइट टिक आणि रॉंग टिक हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल कशाप्रकारे आपण या ठिकाणी जे आहे ते बनवलं ते. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, याला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर पासिंग क्रायटेरिया बघा मित्रांनो कशाप्रकारे या ठिकाणी असणार आहे. तर आपण बघूया. आता बघा माझ्याकडे जे आहेत 2 विद्यार्थ्यांचे निकाल आहेत. ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे. आता बघा एक एम-कॉमचा रिझल्ट आहे माझ्याकडे. हा एम-कॉमचा रिझल्ट जर का तुम्ही बघितलं, तर या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 याला तीनही विषयामध्ये जे आहे ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत. तर ग्रेस मार्क्स किती मिळालेले आहेत बघा. एका विषयात 1, एका विषयात 2, एका विषयात 3 टोटल झाले तुमचे या ठिकाणी मित्रांनो 6. कारण जो ग्रेस मार्क्स असतो, तो ग्रेस मार्क्स फक्त 6च मार्कांचा मिळतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 6 मार्क. तर हे 6 मार्क कधी मिळतात, केव्हा मिळतात ते देखील आपण समोर डिस्कशन करणार आहोत. आणि बघा अजून एक निकाल आहे आपल्याकडे एस-वाय-बी-एच्या विद्यार्थ्याचा आहे, ज्यामध्ये त्याचं बघा पर्यावरण या विषयाला त्याला जे आहे या ठिकाणी 1 मार्काचा ग्रेस मार्क्स मिळालेला आहे. ॲक्चुअली जो पर्यावरण विषय आहे, तो फक्त तुम्हाला पास व्हायचा असतो. तुम्हाला असाइनमेंट प्लस थेअरी पेपर मिळून तुम्हाला जे आहे 40 मार्क त्यामध्ये पाडायचे असतात. परंतु या केसमध्ये काय झालेलं आहे, की विद्यार्थ्याला 20 पैकी 16 मार्क पडले असाइनमेंटला आणि थेअरी पेपरला त्याला फक्त 23 मार्क पडले. म्हणजे दोघांची बेरीज जर तुम्ही बघितली तर 40 होते का नाही होत? किती होते ती 39. त्यामुळे या या ठिकाणी विद्यार्थ्याला जे आहे 1 मार्क ग्रेस दिलेला आहे. फक्त हा फॉर्म्युला जो आहे पर्यावरणाला लागू होतो. कारण तुम्हाला बाकीच्या विषयामध्ये जे आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल 32, 32, 32, 32 मार्क तुम्हाला कंपल्सरी आहेत. परंतु पर्यावरणामध्ये हा नियम लागू नाही. पर्यावरणामध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी 100 पैकी 40 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही असाइनमेंट प्लस थेअरी पेपर मिळून तुम्हाला 40 मार्क घ्यायचे असतात. जसं की इथे 23, 1 मार्क ग्रेस म्हणजे 24 आणि 16 मार्क तुमचे असाइनमेंट. टोटल झाले तुमचे 40.
सी-ओ म्हणजे काय कंप्लीट. कारण याचे तुम्हाला काही ग्रेड वगैरे मिळत नाहीत किंवा मार्क्स वगैरे याचे मिळत नसतात. ठीक आहे. बाकीचा तुमचा रिझल्ट जो असतो, त्या फक्त या वरच्या 6 विषयावरती अवलंबून असतो. ठीक आहे. असू द्या, हे तुम्हाला समजलं असेल ग्रेस मार्क्स. आता हे कधी मिळतात, किती मिळतात आणि कोणाला मिळतात, हे आपण जे आहे व्हिडिओच्या शेवटी डिस्कशन करणार आहोत. परंतु त्याआधी बघा आपल्याला आता या ठिकाणी जो पासिंग क्रायटेरिया आहे, तो आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. तर सर्वप्रथम बघा मित्रांनो, आपण जो काही जुना पॅटर्न आहे किंवा सी-जी-पी-ए पॅटर्न आहे, ज्याला आपण 20+80 ठीक आहे. हा जो 20+80 फॉर्म्युला आहे, हा आपण या ठिकाणी पहिले समजून घेऊया. ठीक आहे. याला मी झूम करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते समजता येईल. ठीक आहे. तर बघा पहिले आपण बी-ए, बी-कॉमचं या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. बघा, फॉर फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहेत, सर्वांनी लक्षात घ्या, तुमची कुठलीही डिग्री असेल यू-जी म्हणजे काय अंडर ग्रॅज्युएट. तुमची फर्स्ट इयरची कुठलीही डिग्री असू द्या, त्या ठिकाणी जर तुमचा 20+80 फॉर्म्युला असेल, तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी कंबाईन पासिंग असते. तर कंबाईन पासिंग कशी असते बघा, 100 पैकी तुम्हाला 40 मार्क घ्यायचे असतात. आता हे 100 पैकी 40 मार्क कसे-कसे असणार आहेत? होम असाइनमेंट प्लस तुमचे थेअरी पेपर. दोन्ही मिळून तुम्हाला या ठिकाणी 40 मार्क घ्यायचे असतात 100 पैकी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी उदाहरण देतो. समजा तुम्हाला 20 पैकी 12 मार्क मिळाले आहेत तुम्हाला असाइनमेंटला आणि तुम्हाला थेअरी पेपरला जे आहेत 80 पैकी 28 मार्क मिळालेले आहेत. म्हणजे टोटल किती झाले तुमचे 12 आणि 28 झाले तुमचे टोटल 40. म्हणजे तुमचं जे या ठिकाणी बरोबर आहे. तर तुमचा रिझल्ट जो आहे तो पास येईल. कारण काय तुम्हाला या ठिकाणी जो क्रायटेरिया आहे फर्स्ट इयरचा तो कंबाईन आहे. तर कंबाईनचा अर्थ काय होतो? असाइनमेंट अधिक थेअरी पेपर दोन्ही मिळून तुम्हाला जे 40 घ्यायचे आहेत. टोटल मार्क किती होतात? 20 प्लस 80 म्हणजे 100. तर 100 पैकी तुम्हाला 40 गुण घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला काय करायचंय? असाइनमेंट अधिक तुमचं जे काही थेअरी पेपर असेल, या दोन्ही मिळून तुम्हाला जे आहे 40 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला काय होईल 100 पैकी 40 म्हणजे तुम्ही पास होऊ शकता. परंतु जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील किंवा थर्ड इयरला असतील, इथे नियम वेगळा आहे. ठीक आहे. फर्स्ट इयरला फक्त कंबाईन पासिंग असते. बाकी सेकंड इयर, थर्ड इयर प्लस तुमचं जे काही पी असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन यांना हा सेम फॉर्म्युला लागू होतो. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन 20+80 म्हणजे 20+80 थोडक्यात काय तुम्हाला 100 मार्कांचा म्हणजे 20-80 जो फॉर्म्युला असेल, तुमचा अंडर ग्रॅज्युएट असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो सेपरेट पासिंग आहे. तर इथं सर्व उलटं आहे. या ठिकाणी कसं आहे तुम्हाला 80 पैकी सॉरी 100 पैकी तुम्हाला 40 मार्क पाहिजे. परंतु कसे पाहिजे? असाइनमेंटला तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे कंपल्सरी 8 मार्क पाहिजे. बघा 20 पैकी 8 मार्क तुम्हाला असाइनमेंटला आलेच पाहिजे. नॉर्मली सर्वांना 15-16 मार्क पडतात आणि जे तुमचा थेअरी पेपर आहे मित्रांनो, तो 80 पैकी 32 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळालेच पाहिजे. तरच तुम्ही या ठिकाणी पास होता. याला काय म्हणतात सेपरेट पासिंग पद्धत. ठीक आहे. तर सेपरेट पासिंगचा तुम्हाला फॉर्म्युला कळाला, की असाइनमेंटला तुम्हाला 20 पैकी 8 पाहिजे आणि थेअरी पेपरला तुम्हाला 80 पैकी 32 पाहिजे. तरच तुम्ही पास होऊ शकता. आता बघा इथे तुम्हाला मी पासिंगचं आणि फेलचं तुम्हाला दोन्ही उदाहरण दिलेलं आहे. तर ए नंबरचं जे मित्रांनो या ठिकाणी उदाहरण आहे बघा. 20 पैकी तुम्हाला 12 मार्क मिळालेले आहेत असाइनमेंटला. पाहिजे किती आपल्याला 8 म्हणजे तुमचं पहिली कंडिशन फुल झाली. तुम्ही पास झाले. बरोबर. आता समोरचं बघा तुम्हाला 80 पैकी 32 मार्क पाहिजे थेअरी पेपरला. बरोबर. तुम्हाला या ठिकाणी किती मिळालेले आहेत मित्रांनो बघा. 80 पैकी तुम्हाला बरोबर 32 मिळाले. म्हणजे काठावर तुम्ही पास झालेले आहात. तर 32 आणि 12 टोटल झाले तुमचे 44 आणि आपला फॉर्म्युला काय आहे? आपल्याला फक्त 40 पाहिजे. सेपरेट पासिंग प्लस 40 पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला असाइनमेंटला कमीत कमी 8 पाहिजे आणि तुम्हाला जे आहे थेअरी पेपरला कमीत कमी 32 पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी जी आहे तुमची कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते. म्हणजे तुम्हाला 100 पैकी 40 पाहिजे सेपरेटमध्ये, तुम्हाला पडले 44 सेपरेटमध्ये म्हणजे तुम्ही पास झाले. परंतु सेकंड नंबरचं जर का तुम्ही बघितलं या ठिकाणी बी नंबरचं उदाहरण, इथं कसं आहे बघा, तुम्हाला असाइनमेंटला 20 पैकी 15 पडले. बरोबर, तुम्ही पास झाले. परंतु तुम्हाला 80 पैकी फक्त 25 मार्क मिळाले आहेत थेअरी पेपरला आणि तुम्हाला पाहिजे किती होते 32 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 7 मार्क कमी पडलेले आहेत थेअरीमध्ये. परंतु टोटल जी आहे तुमची 25 आणि 15 किती होते 40. 100 पैकी 40 जरी तुमची या ठिकाणी मित्रांनो टोटल झाली, तरी तुमचा निकाल जे आहे या ठिकाणी फेलच येणार आहे. त्याचं कारण काय आहे? सेपरेट पासिंग तुम्हाला या ठिकाणी लागू असल्यामुळे तुम्हाला असाइनमेंटला तुम्ही पास झाले, परंतु थेअरीमध्ये तुम्ही पास झालेले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला असाइनमेंटला 8 मार्क पडले काय आणि 15 पडले काय किंवा 20 पैकी 20 पडले काय, त्याला काही महत्त्व नाहीये. थेअरी पेपरला मित्रांनो तुम्हाला ज्या या ठिकाणी कमीत कमी 32 मार्क मिळणं आवश्यक आहे. आता बघा या केसमध्ये तुम्हाला ग्रेस मार्क्स मिळू शकतो का? तर नाही. कारण ग्रेस मार्क्स जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी फक्त 6 मार्कांचा असतो. तर 6 मार्क जर तुम्हाला 26 मार्क पडले आणि तुमचा एकच विषय जर बॅकला राहत असेल, तर तुम्हाला मित्रांनो बाकीचे विषय जर 5 असतील आणि एका विषयात तुम्हाला 26 मार्क पडले असतील, तर तुम्हाला मित्रांनो या केसमध्ये 6 मार्कांचा ग्रेस मार्क्स मिळू शकतो. ते पण द्यायचं की नाही द्यायचं ते तुमचं विद्यापीठ बघू शकतं. त्यानुसार तुम्हाला देईल आणि तुमचा अगोदरचा रेकॉर्ड जर चांगला असेल फर्स्ट इयरचं किंवा सेकंड इयरचं, तर त्या बेसवर तुम्हाला सेकंड इयर किंवा थर्ड इयरला ग्रेस मार्क्स वगैरे मिळू शकतात. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्स मिळतात असं नाहीये. ते डिपेंड आहे विद्यापीठावरती. ठीक आहे? असो. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कंबाईन आणि सेपरेट पासिंग समजली असेल. सेपरेट पासिंगमध्ये बघा तुम्हाला मी दोन्ही उदाहरणं सांगितलेली आहेत. ठीक आहे. असाइनमेंटला तुम्हाला 20 पैकी 8 पाहिजे आणि थेअरी पेपरला तुम्हाला 80 पैकी 32 पाहिजे आणि दोघांची टोटल जे आहे तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 40 पाहिजे. बरोबर? तर अशा प्रकारे आहे. हे पासिंगचं उदाहरण आहे, हे फेलचं उदाहरण आहे. तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल. बरोबर?
आता बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे एन पॅटर्न. ठीक आहे. आता जो काही एन पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न आहे बघा, यावर बघायचं आपल्याला कशा प्रकारचा आहे. तर मित्रांनो, एन पॅटर्न जो आहे तो फर्स्ट इयरला देखील सेम पॅटर्न लागू आहे. जसा तुम्हाला वरती सांगितलं मी. हा जो फर्स्ट इयरसाठी पॅटर्न लागू आहे कंबाईन पासिंगचा, तोच पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी एन-ई-पीला देखील लागू आहे. फक्त या ठिकाणी 2 प्रकारचे पेपर आहेत. एक म्हणजे बघा, असाइनमेंट तुमची जी आहे 30 मार्कांची असणार आहे आणि तुमचा जो थेरी पेपर आहे तो 70 मार्कांचा असणार आहे. म्हणजे टोटल तुमचं झाले 100 मार्कांचा पेपर आणि फर्स्ट इयरला तुम्हाला कंबाईन पासिंग आहे, त्यामुळे तुम्हाला 100 पैकी 40 मार्क घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, हे 40 मार्क तुम्हाला जे आहेत असाइनमेंट प्लस थेरी पेपर म्हणजे तुमचे होम असाइनमेंट आणि थेरी पेपर दोन्ही मिळून तुम्हाला या ठिकाणी 40 मार्क घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे, की तुम्हाला 30 पैकी जे आहे मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला 12 मार्क या ठिकाणी आवश्यक आहेत पासिंग होण्यासाठी, बरोबर? तर 30 पैकी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे असाइनमेंटला तुम्हाला या ठिकाणी 12 मार्क पाहिजे. ठीक आहे 30 पैकी आणि जो तुमचा थेरी पेपर आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 28 मार्क पाहिजे पासिंगसाठी. ठीक आहे. या ठिकाणी मी मेन्शन करायचं विसरलो, बट तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. 30 पैकी 12 आणि 70 पैकी 28 अशा प्रकारचा मित्रांनो हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे 28 आणि 12 होतात तुमचे टोटल 40. म्हणजे असा हा 100 पैकी 40 मार्कांचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर फर्स्ट इयरला मित्रांनो एन-ई-पी जरी असलं तरी तुम्हाला कंबाईन पासिंग आहे. त्यामुळे समजा तुम्हाला या ठिकाणी मिळाले 30 पैकी 20 मार्क. म्हणजे तुम्हाला अजून लागतात किती? तुम्हाला फक्त 20 मार्क लागतात ना, कारण तुम्हाला 40 पाहिजे 100 पैकी आणि तुम्हाला 70 पैकी 20 मार्क मिळाले. तर तुमचं जे कंडिशन आहे ती आहे बघा 100 पैकी 40 म्हणजे तुम्ही या ठिकाणी पास झाला. पण कुठल्या कंडिशनमध्ये पास झाला? फर्स्ट इयरला कंबाईनमध्ये. आणि सेम मित्रांनो फॉर्म्युला लागू आहे बघा. तुमचा जो काही 35 मार्कांचा पेपर असतो, त्यामध्ये बघा टोटल तुमचे 50 मार्क होतात. कसे होतात? 35 मार्कांचा थेरी पेपर, 15 मार्कांचं तुमचं इंटर्नल वर्क. म्हणजे कशाप्रकारे असाइनमेंट 15, थेरी पेपर 35, टोटल झाले तुमचे 50. आणि मित्रांनो 50 पैकी पास व्हायला किती पाहिजे? फक्त 20 मार्क पाहिजे. यामध्ये कंडिशन कशी बघा मित्रांनो, तुम्हाला 15 पैकी फक्त 6 मार्क पाहिजेत असाइनमेंटला आणि तुमचा जो थेरी पेपर आहे त्याला 35 पैकी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 14 मार्क पाहिजेत. बरोबर? म्हणजे 35 पैकी 14 आणि थेरी पेपरला आणि तुमच्या असाइनमेंटला तुम्हाला 15 पैकी फक्त 6 असे टोटल तुमचे 14 आणि 6 होतात 20. म्हणजे उदाहरण जर बघितलं आपण तर तुम्हाला समजा 15 पैकी 8 मार्क मिळाले असाइनमेंटला आणि थेरी पेपरला तुम्हाला 35 पैकी मिळाले या ठिकाणी 12. ठीक आहे. तर तुमचे 12 आणि 8 किती होतात 20. म्हणजे तुमची कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होते. कुठे? कंबाईन पासिंगमध्ये. म्हणजे तुम्हाला 50 पैकी 20 मार्क मिळतात. बरोबर? 35 पैकी 12 असू द्या, 15 पैकी 8 असू द्या. टोटल तुमच्यावर या ठिकाणी 40 म्हणजे 50 पैकी तुमचे सॉरी तुमच्यावर 20, 50 पैकी तुमचे झाले 20 म्हणजे तुमचा रिझल्ट या ठिकाणी पास आलेला आहे. तर हा नियम फक्त मित्रांनो फर्स्ट इयरला लागू होतो कंबाईन पासिंग. सेम बघा आता मित्रांनो सिमिलर बघायचं आपल्याला समोर. सेकंड इयर, थर्ड इयर जे काही तुमचा एन पॅटर्न असेल, प्लस तुमचा जो काही पोस्ट ग्रॅज्युएशन पॅटर्न असेल, जसं की तुमचं एम-कॉम झालं किंवा एम-ए झालं, बरोबर? त्यांना जो नियम लागू आहे, तुमचं सेकंड इयर, थर्ड इयर एन-ई-पीचं ग्रॅज्युएशनला असू द्या किंवा तुमचं फर्स्ट इयर पोस्ट ग्रॅज्युएशनला असू द्या, तुम्हाला या ठिकाणी हा सेम फॉर्म्युला लागू आहे, ज्याला म्हणतो आपण सेपरेट पासिंग. इथे बघा तुम्हाला 30 मार्क असाइनमेंटला असतात आणि थेरीला तुम्हाला असतात बघा या ठिकाणी 70 मार्क. टोटल झाले तुमचे 100 बरोबर? आणि या ठिकाणी बघा सेपरेट पासिंग असल्यामुळे तुम्हाला असाइनमेंट आणि थेरी पेपर मिळून 40 मार्क घ्यायचे आहेत. परंतु जी तुम्हाला मी कंडिशन सांगितली होती, की तुम्हाला सेपरेट पासिंग असणार आहे या ठिकाणी होम असाइनमेंटला आणि थेरी पेपरला. तर होम असाइनमेंटला तुम्हाला किती मार्क पाहिजे? 30 मार्कांची तुमची होम असाइनमेंट आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे 30 पैकी तुम्हाला किती मार्क पाहिजे? 12 मार्क कंपल्सरी पाहिजे तुम्हाला असाइनमेंटला आणि 70 पैकी मार्क पाहिजेत मित्रांनो तुम्हाला 28 थेरी पेपरला. म्हणजे 28 आणि 12 झाले तुमचे 40. तर अशी 40 मार्कांची कंडिशन या ठिकाणी व्हेरिफाय होते आणि तुम्ही पास होऊ शकता. आता बघा आपल्याला दोन्ही उदाहरणं बघायची आहेत. जसं आपण वरती बघितलं नॉन एन-ई-पीमध्ये, की जर तुम्हाला 30 पैकी 12 मार्क पडले आणि थेरी पेपरला 70 पैकी 28 पडले, तर तुम्ही काठावर पास झाले. म्हणजे तुमच्या दोघांचे टोटल किती होते? 40 मार्कांचे. म्हणजे तुम्हाला 100 पैकी 40 मार्क मिळाले, म्हणजे तुमचा रिझल्ट जो आहे तो पास झालेला आहे. कारण तुम्हाला कंडिशन काय आहे, की 100 पैकी 40 मार्क पाहिजे. सेपरेट पासिंग आहे पुन्हा या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला 30 पैकी 12 पाहिजे आणि 70 पैकी 28 पाहिजे. तुमचा रिझल्ट या ठिकाणी पास येईल. परंतु आपण जर का दुसरं उदाहरण बघितलं, तुम्हाला 30 पैकी 20 मार्क मिळाले असाइनमेंटला, तुमचा रिझल्ट पास आलेला आहे, बरोबर आहे. परंतु तुम्हाला 70 पैकी या ठिकाणी 28 मार्क पाहिजे थेरी पेपरला. तरच तुम्ही सेपरेट पासिंगमध्ये पास होता. म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयरला किंवा पी-जीवाल्यांसाठी. परंतु मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 70 पैकी 20 मार्क मिळाले. 20 अन् 20 झाले तुमचे मित्रांनो या ठिकाणी 40. परंतु तुमचा रिझल्ट फेल आलेला आहे. त्याचं कारण काय आहे? सेपरेट पासिंग आहे. त्यामुळे तुमचा निकाल या ठिकाणी फेल आला. कारण तुम्हाला 30 पैकी कमीत कमी 12, 70 पैकी तुम्हाला कमीत कमी 28 मार्क पाहिजे होते. तरच तुमचा रिझल्ट 40 वरती तुम्हाला आला असता आणि तुम्ही पास झाले असते. बरोबर? आता बघा मित्रांनो सेम फॉर्म्युला लागू असणार या ठिकाणी 35 मार्कासाठी. म्हणजे तुमचा थेरी पेपर 35 मार्कांचा असेल आणि असाइनमेंट 15 मार्कांचा असेल. परंतु या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला देखील सेपरेट पासिंग आहे. त्यामुळे 15 पैकी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 6 मार्क घेणं कंपल्सरी आहे असाइनमेंटला आणि 35 पैकी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 14 मार्क घेणं आवश्यक आहे तुमच्या थेरी पेपरला. म्हणजे 14 अधिक 6 टोटल झाले तुमचे या ठिकाणी 20 म्हणजे 50 पैकी 20 मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पासिंगसाठी मार्क पाहिजे सेपरेट पासिंगमध्ये. कुठले? 35 मार्काचा पेपर आणि 15 मार्कांचे असाइनमेंट म्हणजे 50 मार्काचा पेपर थोडक्यात. बरोबर?
म्हणजे हा जो वरचा 70 मार्कांचा फॉर्म्युला आहे, तोच 35 मार्काला लागू आहे. फक्त 50% तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला 15 पैकी जर समजा असाइनमेंटला 8 मिळाले आणि तुम्हाला होम असाइनमेंटला 35 पैकी जर समजा 12 मिळाले, बरोबर? तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी फेल येऊ शकतो. त्याचं कारण बघा कसं आहे मित्रांनो, आता तुम्हाला 15 पैकी 6 पाहिजे होते, परंतु तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 8 मिळाले, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय तुमचा रिझल्ट या ठिकाणी होम असाइनमेंटमध्ये पास आहे. परंतु थेअरीमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला 35 पैकी 14 पाहिजे, परंतु तुम्हाला 12 मिळाले. वरचं जो उदाहरण घेतलेलं आहे आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. टोटल झाले तुमचे मित्रांनो 50 पैकी 20 परंतु रिझल्ट तुमचा फेल आला. याचं कारण काय आहे? सेपरेट पासिंग तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुमचं थोडक्यात काय 15 पैकी कमीत कमी 6 आणि 35 पैकी कमीत कमी या ठिकाणी 14. पण मिळाले तुम्हाला किती 12. म्हणजे तिथं इथं तुम्हाला 14 आणि इथं 6 टोटल झाले तुमच्या या ठिकाणी 20. तुम्ही पास होऊ शकता. किंवा तुम्हाला 15 पैकी 8 मिळाले आणि 35 पैकी समजा तुम्हाला या ठिकाणी 14 मिळाले. म्हणजे तुमचा रिझल्ट पास झालेला आहे. 14 आणि 8 तुमचे किती होतात 22. म्हणजे तुम्हाला 50 पैकी 22 मार्क मिळाले म्हणजे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पास होता. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जो आहे या ठिकाणी तुम्ही जो बघू शकता पासिंग क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे. मी हा मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून दिलेला आहे. आता कृपया कोणीही वारंवार ही गोष्ट मला विचारू नका. ज्यांना समजलं नसेल त्यांनी ही पी-डी-एफ बघा, पी-डी-एफ वाचा, पी-डी-एफ एनालिसिस करा. ठीक आहे. किंवा तुम्ही याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देखील बघू शकता, पण काही फायदा होणार नाही. जे तुम्हाला आकडे बघायला मिळतात, तेच आकडे तुम्हाला जे आहे मराठीमध्ये देखील बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं एन-ई-पी असू द्या किंवा नॉन एन-ई-पी असू द्या, तुमचं कंबाईन पासिंग क्रायटेरिया वेगळा आहे, सेपरेट पासिंग क्रायटेरिया वेगळा आहे. थोडक्यात काय, की तुमची पात्रता असणार आहे पासिंगसाठी फर्स्ट इयरला वेगळी, सेकंड इयरला वेगळी आणि पी-जी आणि सेकंड इयर दोघांना फॉर्म्युला सेम असणार आहे एन-ई-पीमध्ये. त्याला म्हणतो आपण सेपरेट पासिंग किंवा त्याला आपण वेगळं मराठीमध्ये काय म्हणू शकतो, जे काही वेगवेगळी पद्धत असू शकते पासिंगसाठी ती पद्धत या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो राहिला विषय ग्रेस मार्क्सचा बरोबर. तर ग्रेस मार्क्स कोणाला मिळतात? आता बघा मित्रांनो, हा एक रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. ह्या विद्यार्थ्याचे वरील 6च्या 6 विषय जे आहेत मित्रांनो, पास आहेत. बरोबर? बघा या ठिकाणी पी, 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 पी आहे. बरोबर? परंतु एका विषयामध्ये ह्या विद्यार्थ्याला जे आहे कमीत कमी 6 जास्तीत जास्त 6 ग्रेस मार्क्स मिळू शकतात. या ठिकाणी विद्यार्थ्याचा जो आहे एका विषयामध्ये त्याला 1 मार्क कमी पडतो. त्याला 1 मार्काचा ग्रेस दिलेला आहे. जर समजा मित्रांनो तुम्हाला या विषयामध्ये जर समजा तुम्हाला 5 मार्कांची गरज पडत असेल, म्हणजे तुम्हाला जर समजा 35 मार्क पडले असतील, तर तुम्हाला या ठिकाणी 5 मार्कांचा ग्रेस मिळाला असता. बरोबर? हे समजलं? आता बघा मित्रांनो, ग्रेस हा वेगवेगळ्या विषयामध्ये मिळू शकतो का? तर हो. कारण त्याचं उदाहरण बघा तुमच्या समोर आहे. या ठिकाणी बघा आता एक विद्यार्थी आहे एम-कॉमचा. ह्या विद्यार्थ्याला बघा 1, 2 आणि 3 या तिन्ही विषयामध्ये ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत. मग तुम्ही म्हणसाल, की "सर एका विषयासाठी 6 मार्क आहेत ग्रेस, मग याला 3 विषयात कसे मिळाले?" बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण बघा ग्रेस मार्क्स किती-किती मिळालेले आहेत. इथे 1 मिळाला, इथे 2 मिळाले, इथे 3 मिळाले. टोटल किती झाले 6. म्हणजे तुम्हाला 6 मार्कांचा ग्रेस मार्क्स मिळू शकतो. 6 विषयातही मिळू शकतो, एका विषयातही मिळू शकतो. बरोबर. आता बघा या ठिकाणी 28 मार्क पाहिजे पासिंगला 70 पैकी, परंतु विद्यार्थ्याला 27 मिळाले. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळालेला आहे ग्रेसचा. टोटल झाले तुमचे 28 म्हणजे तुमचा रिझल्ट या ठिकाणी पास झाला. बरोबर. आता बघा इथं बघा या विषयामध्ये त्याला 70 पैकी 28 पाहिजे, मिळाले 26. त्याला 2 मार्कांचा ग्रेस मिळाला, झाले 28 म्हणजे तो पास झाला. या विषयामध्ये बघा त्याला 70 मार्क पाहिजे, पण मिळाले 25. 3 मार्कांचा ग्रेस मिळाला. म्हणजे हा विद्यार्थी या ठिकाणी पास झाला. टोटल ग्रेस मार्क्स बघा किती आहे? +3, +2, +1 टोटल झाले तुमचे 6. म्हणजे तुम्हाला 6 मार्कांचा ऑर्डिनन्स किंवा तुम्हाला ग्रेस मार्क्स या ठिकाणी मिळू शकतो. जर समजा तुम्हाला 6ही विषयामध्ये 1-1 मार्क कमी पडला असता, म्हणजे तुम्हाला समजा 27, 27, 27 जर पडले असते, तर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 1-1, 1-1 मार्क त्याने दिला असता आणि तुमचा रिझल्ट पास आला असता. हे मी सांगतो. विद्यापीठ काय करेल सांगू शकत नाही मी. शक्यतो उदाहरण तुमच्या समोर आहे. तुम्हाला 2 ते 3 विषयामध्ये ग्रेस मार्क्स मिळू शकतो. 2-2, 3-3 मार्काची हेल्प तुम्हाला होऊ शकते. जर तुम्ही काठावरती पास होत असाल तर. ठीक आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील, की ग्रेस मार्क्स कसा असतो आणि जे सेपरेट पासिंग आहे, कंबाईन पासिंग आहे, ते देखील कशा प्रकारचं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो समजलं असेल. ठीक आहे. तर मित्रांनो अजून काही तुम्हाला याच्यावरती काही समस्या वगैरे असेल, तर आपण कमेंट करू शकता. आणि मित्रांनो आता जसं मी तुम्हाला सांगितलं या स्क्रीनवरती, की हे झालं तुमचं ग्रेस मार्क्सचं. परंतु मित्रांनो हे जे काही तुम्हाला ग्रेड बघायला मिळतात बघा बी, सी, सी, ए ठीक आहे. ए+, बी+, हे जे काही ग्रेड वगैरे आहेत, जी-पी, ई-जी-पी ठीक आहे, रिमार्क. मित्रांनो हे काय असतं हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल, तर मी यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. जसा हा यावरती तुम्हाला कंबाईन पासिंगवरती, सेपरेट पासिंगवरती बनवला. एक पार्ट 2 व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी जे काही ग्रेड्स वगैरे असतात, जी-पी, ई-जी-पी, रिमार्क वगैरे काय असतं, हे यावर देखील मी एक मित्रांनो सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. तुम्हाला फक्त कमीत कमी 10 ते 15 विद्यार्थ्यांनी जे आहे कमेंट बॉक्समध्ये फक्त एस टाइप करा. तुम्ही जर का समजा एस टाइप केलं, कमीत कमी 10 ते 15 विद्यार्थी, तर मी मित्रांनो या ठिकाणी जे आहे यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल, की बाबा जी-पी, जी-आर, ई-जी-पी परत आर-एम-के म्हणजे रिमार्क, सी-आर काय असतं, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे येस. आणि मित्रांनो जी काही मी तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे या पी-डी-एफचं, ही पी-डी-एफची लिंक देखील तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे.
पासिंग क्रायटेरिया जो काही रिझल्ट म्हणून तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला एक लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पी-डी-एफ वगैरे डाउनलोड करू शकता, बघू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.